आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा 30 ऑगस्टला कार्यकाळ संपला। दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानं रिक्त झालेल्या या पदावर आता काँग्रेस पक्षानं दावा केलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल यांनी काल शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीत विरोधी पक्षनेते पदासह सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल देखील सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समजते। विधान परिषदेत आपल्या 7 जागा असल्यानं काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला। याला उद्धव ठाकरेंनी होकार दिला। त्यामुळे काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर असल्याचं देखील समजतंय। काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेटून अधिकृतपणे आपला दावा केला। त्यामुळे आता विधान परिषदेच्या विविध पक्षनेते पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।